हा सुप्रभात निशिदिनी. निरूपण क्रमांक 13. सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. मागच्या काळात आपण स्वस्थानी सुखरूप असण्याबाबत सांगितलं आहे. आपण आहोत ही असणेपणाची, खरे तर केवळ असणेपणाची निरंतर जाणीव प्रत्येक जीवामध्ये अर्थात उत्क्रांत जीव म्हणजे माणसामध्येही प्रकर्षाने असतेच असते. माणसामध्ये ती अधिक प्रकर्षाने असते कारण मानव हा जीव म्हणून आजपर्यंत सर्वाधिक उत्क्रांत जीव आहे. जाण, अवलोकन, मनन, चिंतन, निधिध्यासन व त्यातून काही एक निष्कर्षाप्रत येणे म्हणजे वेगळ्या शब्दात सदसत विवेक, निरक्षीर विवेक ही माणसाचीच खासियत विशेषता आहे. अर्थात देहपतनानंतर त्याच्या देहापुरती ती क्रिया खंडित होते, मात्र क्रिया म्हणून अखंडिततेने अन्य जिवंत माणसांमध्ये ती चालू असतेच असते. या अखंडिततेने चालू असणाऱ्या मानवी मन, हृदय, मेंदू अंतर्गत ज्ञान प्रक्रियेलाच सुसंवेद्यता, स्वतःला पूर्णत्वाने जाणण्याची क्षमता असे म्हणतात. नव्हे, या क्षमतेद्वारेच माणसाने सर्वांच्या निर्मात्याबाबत सगुण साकार सृष्टी व विविध जीव आणि अर्थात मानव यासहित सर्वांचा जनिता म्हणजे बाप नेमका कोण व कसा असू शकेल याचंही प्रचंड चिंतन आजपर्यंत केले आहे व पुढेही ते चालूच राहणार आहे. क्रिएटिव्ह प्रिन्सिपल म्हणजे निर्मितीचे तत्व व निर्माता क्रिएटर. क्रिएटिव्ह प्रिन्सिपल व क्रिएटर, निर्मितीचे तत्व व निर्माता असे या चिंतनाचे मूळ स्वरूप आहे. यालाच अध्यात्म विद्येत तत्वज्ञान म्हणतात. तत्वमसी म्हणजे ते किंवा तत्. तत्वमसी म्हणजे ते किंवा तत् अर्थात विश्वनिर्मितीचे मूळ. तत्वमसी म्हणजे ते किंवा तत् याचाच अर्थ विश्वनिर्मितीचे मूळ तूच म्हणजे त्वम आहेस. म्हणजे विश्वनिर्मितीचे मूळ तूच आहेस. वेगळ्या अर्थाने विश्वाचा निर्माताही तूच आहेस अशा अर्थी तत्वमसी हे वेदातील सर्वात मोठे जे महावाक्य आहे ते तत्वमसी हे महावाक्य, त्यालाच यू आर दॅट असं म्हणतात. तर हा द दॅट किंवा आय किंवा हा द दॅट किंवा तू, तर मी तू म्हणजे वेगळ्या अर्थाने सर्व मानव आणि द दॅट म्हणजे निर्माता किंवा निर्मितीचे तत्व. किंवा निर्माता आणि निर्मितीचे तत्व केवळ आणि केवळ मानवच आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ओ मॅन यू आर द दॅट तत्वमसी असे म्हटले जाते. सारांश सर्व अस्तित्वाचा अर्क किंवा अविनाशी चैतन्य म्हणजेच अवघा ज्ञानाशय. सारांश सर्व अस्तित्वाचा अर्क किंवा अविनाशी चैतन्य म्हणजेच अवघा ज्ञानाशय म्हणजे ज्ञानरूपी आशय. हे मानवा तू आणि तूच आहेस. शोधणारा जो शोधत आहे ते मानव हृदयातच ज्ञानाशय रूपे कोंदाटून साचून राहिले आहे. त्याला आपण म्हणतो विठ्ठल विठ्ठल अवघा स्वरूपी कोंदाटला. यद्वत कस्तुरी शोधणाऱ्या मृगाला त्याचे जवळ असलेल्या कस्तुरीचा मागमूसच नसतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टीचा निर्माता नियंत्रक ईश्वर. ईशन म्हणजे नियंत्रण करणे व तसे नियंत्रण करतो तो नियंत्रक. म्हणून ईश्वर याचा अर्थ नियंत्रण करणारी शक्ती. आणि जी शक्ती नियंत्रण करते, जी शक्ती सर्व गोष्टीला नियंत्रणात ठेवते, तीच शक्ती अर्थात निर्माती सुद्धा असते. म्हणून जसं कस्तुरी मृगाला आपल्याजवळ असलेल्या कस्तुरीचा मागमूसच नसतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टीचा निर्माता नियंत्रक ईश्वर हा स्वहृदयात आहे. हा स्वहृदयात आहे याचा माणसाला थांग पत्ताच लागलेला नाही. याचा माणसाला थांग पत्ताच लागलेला नाही. मानवाचे अंतरंगातच लपलेला पण तरीही पूर्ण व्याप्त असा हा ईश्वर आहे. कस्तुरी मृगाला हसणारा, तुझे आहे तुझ पाशी तरी तू जागा चुकलासी या पद्धतीने कस्तुरी मृगाला हसणारा मानवी ईश्वरूप कस्तुरी स्वतःजवळ असतानाच केवळ अंतरंग दृष्टी असूनही तिचा विसर पडल्याने बाहेर ख्याली
इंद्रियाधीन पासून आपलाच ठेवा विसरून जो स्वमध्ये स्वरूपातच आहे अन्यत्र व्यर्थ वनवन करीत सगुण साकार मायावी जगात वरचेवर भोवंडत आहे येरझारा करीत आहे. कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, परंतु सुगंध आल्यानंतर सुगंध शोधण्यासाठी कस्तुरी मृग रानोवनी वनवन करतो. तसाच ईश्वर शोधणारा माणूस आपल्या मन हृदय रूपी ज्ञानाशयातच ईश्वर आहे हे विसरून ईश्वर शोधण्यासाठी कुठे शोधिशी रामेश्वरानं कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी या पद्धतीने आपल्या जवळचा ईश्वर आपण विसरलो आणि तू बाहेर फिरत मिळेल असा आपण व्यर्थ प्रयत्न करतो. कस्तुरी मृगाला असणारा माणूस स्वतः सुद्धा कस्तुरी मृगासारखाच विश्वाची सर्वश्रेष्ठ कस्तुरी म्हणजे निर्माता आणि त्या निर्मात्याचे रहस्य हे आपल्या हृदयामध्ये माणसाजवळ असून सुद्धा मानव कस्तुरी मृगासारखाच आपल्याजवळील कस्तुरीला म्हणजे आपल्याजवळील ईश्वराला विसरून त्या ईश्वराला बाहेर कुठेतरी मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये शोधत फिरत आहे. तेव्हा मानवाची सुद्धा अवनती अशीच झाली आहे की दुसऱ्याला हसणारा स्वतः हास्यास्पद बनला आहे. म्हणून कस्तुरी मृगासारखीच मानवाची अवस्था झाली आहे. आपल्यातील ईश्वर रूप कस्तुरी विसरून मानव अन्यत्र वनवन सगुण साकार जगात करत आहे आणि या मायावी सगुण साकार जगात वरचेवर भोवंडत आहे. जन्म मृत्यूच्या येरझाऱ्यामध्ये चक्रामध्ये बसला आहे. मात्र ज्याला हे कळले तो मात्र ज्याला आपल्या हृदयातील ईश्वर कस्तुरीचा सुगंध जाणवला तो स्वतःला आणि आपल्या अन्य सर्व मानवी मित्रांना मात्र ज्याला हे कळले तो स्वतःला आणि आपल्या अन्य सर्व मानवी मित्रांना उद्घोष करून सांगत आहे की जर तुम्हाला मूळ विश्वनिर्माता व त्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर ऐका. सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. सज्जन लोक द्वैताचा आजार टाळा. आता येथे एक लक्षात घ्या, आपण विविध दिसतो, विविधतेन रंगरूपात असतो, विविधतेन नटलेलं असतो. हे विविधता अशा अर्थी ही जरी गोष्ट असली तरी संपूर्ण विविधता ही एका सूत्रातून आलेली आहे. म्हणून विविधतेतील एकता म्हणजेच तुमच्या आमच्यात लपलेला एकमेव परमेश्वर. अशा अर्थी जरी आपण विविधतेत असलो, जरी आपण जग बाजारात असलो तरी जग बाजाराचे आपण गिराईक नसून हा जग बाजार ज्याने निर्माण केला ते ईश्वर आपण आहोत हे समजायचं असेल तर द्वैतात राहून सुद्धा कोणत्याही तऱ्हेचे द्वंद्व मारामारी भांडण टाळले पाहिजे. म्हणजे आपण द्वैतात जरूर असतो पण द्वैतात असून सुद्धा जो विश्वमित्र असतो सर्वांशी प्रेम व्हावे जीव जगिया नटला एकची रस प्याला या भावाने जो वागतो तो द्वैतात असून सुद्धा द्वैतातील या सर्व द्वैताचा निर्माता ईश्वर म्हणून आपल्यात शांत निवांतपणे असतो आणि आज शांत निवांतपणे आणि बाहेर जगरहाटीमध्ये असणारा असा हा भूमिका निभावताना संसारात दिसला तरी मुळात तो असार संसार ज्याने निर्माण केला हा मायावी संसार ज्याने निर्माण केला त्याचा शोध घेता येता तो आपणच निर्माण केला आहे समजून आपल्यात लिहिलेला तो हसत असतो. आपणच निर्माण केलेल्या जगातली माणसं स्वतःच म्हणजे आत्म्याचं म्हणजेच मानवाचं रहस्य विसरून आपापसात भांडतात हे बघून असा जो मानव ज्याला आपल्यातील कस्तुरी मृगाचा शोध लागतो तो मानव म्हणतो अरे मानव म्हणून आपणच हे सर्व निर्माण केलं आणि निर्माता आपल्या निर्मितीला आणि आपल्याच शहाणपणाला विसरला आणि निर्माण केलेल्या बाहेरच्या जगात भांडत बसला असं ज्याला कळतं त्याला हा ईश्वरी मृग गावलेला असतो. त्याला हा ईश्वर रूपी कस्तुरीचा मृग आपल्यात ईश्वर रूपी कस्तुरी त्याला आपल्यात सापडलेली असते. तर ईश्वर रूपी कस्तुरी सापडणारा हा मानवी मृग जो असतो तो आता सांगत आहे सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. म्हणजे विविधतेतील एकता समजून घ्या आणि सर्वाभूती परमेश्वर समजून मैत्रीपूर्ण राहा म्हणजे तुम्हाला द्वैतात राहून सुद्धा द्वैताचा आजार सहन करावा लागणार नाही. म्हणून सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. आता ऐका, मुळाचेच खूळ ज्याशी लागलेसे संपूर्ण सुख जीवन तयाचे
द्वैत खंड गोडी ज्यासी राहत असे जीवनी तयाच्या भागाकार असे भाग भाग सदा भागम भाग करी गुण आकारात सदा भाव धरी जन्म मृत्यू यातायाती सदा पिचर असे लक्षापासून सदा दूर राहत असे अखंड अभंग द्वैत हे लक्ष एक शांत राही अवघे जरी लक्ष मौन शांती ध्रुव अभंग जो असे स्वये तोची आत्मा विश्व मूळ असे अंतरिता राणा नारायण तोची हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्यासी लक्ष्मी सरस्वती त्याच्यात कामारी सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. आता पहिलं कडवं मुळातेच खोळ जाशी लागलेसे संपूर्ण सुफळ जीवन दयाचे. ज्याला आपल्या अंतरीच्या ईश्वर रूपी कस्तुरीचं वेळ लागला आहे त्याचेच संपूर्ण जीवन सुफळ संपूर्ण होते. मात्र द्वैत खंड गोडी ज्याशी राहत असे जीवनी त्याच्या भागाकार असे. मात्र बाहेरचे द्वैती जग बघून जो त्या द्वैतात रममाण होतो आणि सतत एकमेकाशी भांडतात तसे भांडत राहतो वादावादी करत राहतो तो मात्र त्या बाहेर दिसणाऱ्या द्वैती परंतु अंतरंगातल्या द्वैती सूत्राला न जाणल्यामुळे त्या द्वैती संसारात या सगुण साकार संसाराला खरं मानून तो सतत भानकुदळपणा करीत असतो सतत वादावादी करीत असतो आणि अखंडाच्या प्रेमाला आणि अखंड शांतीला मुकून या द्वैत जगामध्ये या द्वैतामध्ये त्याला जर गोडी लागली असेल तर त्याच्या जीवनात सतत भागाकार म्हणजे कमी 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 होणे असते. एकाचे दोन दोनाचे चार चाराचे आठ आठाचे 16 म्हणजे काय जे अखंड आहे त्याचे तुकडे तुकडे होणं यालाच भागाकार म्हणतात. म्हणून ज्याला मुळाचे खूळ लागले आहे ज्याला अंतरंगातील विश्वरूपी कस्तुरीचं वेध लागलं आहे त्याचंच जीवन सुखळ संपूर्ण असतं आणि द्वैतामध्ये खंडामध्ये ज्याला गोडी आहे त्याच्या जीवनात सतत भागाकार म्हणजे कमी 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 होणे म्हणजे क्षती होणे नुकसान होणे हे ठरलेलेच आहे. भाग भाग सदा भागम भाग करी गुण आकारात सदा भाव धरी जन्म मृत्यू यातायाती सदा पिचर असे लक्षापासून सदा दूर राहत असे. असा भाग 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 करणारा भागम भाग करणारा सगळीकडे पळणारा आणि गुण आकाराच्या नादी लागून सतत पळत्याच्या बळी धावणारा हा जो मूर्ख असतो तो मात्र जन्म मृत्यू चक्रामध्ये सुद्धा तशीच वरचेवर भागम भाग करीत असतो आणि तो लक्ष्यापासून सुद्धा दूर राहतो. लक्ष क्षलाय म्हणजे लक्ष लक्ष म्हणजे टार्गेट किंवा ध्येय आणि तो लक्ष्यापासून सदा दूर राहतो म्हणजे आपल्या ईश्वर रूपी कस्तुरीचा शोध घेण्याच्या ध्येयापासून तो सुद्धा दूर राहतो आणि सगुण साकारात व्यर्थ पिचत राहतो. तिसरं कडवं अखंड अभंग द्वैत हे लक्ष तेथ शांत राही अवघे जरी लक्ष मौन शांती ध्रुव अभंग जो असे स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे. अखंड अभंग अद्वय अद्वैत असं हे अखंड जीवनाचं सूत्र हेच ज्याचं लक्ष क्षलाय लक्ष म्हणजे ध्येय आहे त्याचं लक्ष. आता दुसरा लक्ष क्षत्रियातलं लक्ष लक्ष म्हणजे अवधान आणि क्षलाय लक्ष म्हणजे टार्गेट किंवा ध्येय. म्हणून अखंड विनाशी तत्व हेच ज्याचं ध्येय आहे अशा माणसाचे लक्ष केवळ आणि केवळ शांतपणे आपल्या अंतरंगामध्ये असते आणि अंतरंगाच्या शांतीमध्ये अंतरंगाच्या मौनामध्ये अत्यंत ध्रुव स्थिर चित्त स्थितप्रज्ञासारखा जो राहतो अभंगतेने जो स्थिर राहतो स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे. असा अखंड शांत चित्त ध्रुव परमशांत असा जो आपल्या अंतरंगात राहतो त्याला हे जाणवते की या अखंड शांतीतूनच या अखंड एकाकारातूनच अनेकाकारी हे जग आलेलं आहे. म्हणून जो मौन शांती ध्रुव आणि अभंगतेने आपल्या अंतरंगात स्थिर लक्ष ठेवून असतो त्यालाच कळतं स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे की आपणच खरे आत्मा म्हणून शांत ध्रुव चैतन्य म्हणून आहोत आणि या शांत ध्रुव चैतन्यावरती जसे शांत पाण्यावर तरंग लाटा यावेत तसेच शांत पाण्यावर तरंग लाटा फेस बुडबुडे येतात तसंच या शांत चैतन्यावरतीच तरंग लाटा फेस बुडबुडे रूपी हे द्वैती सगुण साकारातील जग निर्माण झालं आहे.
म्हणजेच आपल्या अखंड शांत चैतन्यातूनच हे जग निर्माण झालं आहे. हे जेव्हा त्या माणसाला कळतं तेव्हा तो ओळखतो स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे, तेव्हा तो स्वतःला विश्वाचं मूळ आत्मा म्हणून समजून जातो. अंतरीचा राणा नारायण तोची, अंतरंगातला राजा नारायण म्हणजे तोच. हृदयी आलिंगावे दृढ नित्य अशी, आपल्या हृदयातील कस्तुरी रूप ईश्वर किंवा ईश्वर रूप कस्तुरी म्हणजे नारायण हा तोच आहे. आणि त्यालाच आपल्याच परमेश्वराला आपणच मनबुद्धी चित्त एकवटून आलिंगन द्यावे. म्हणून अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य त्याशी, लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. नारायण याचा अर्थ नर म्हणजे ब्रह्म आणि अयन म्हणजे वैभव. म्हणजे ब्रह्मरूपी वैभव म्हणजे नारायण, तो आत्मा तो आपल्या अंतरंगातच आहे. तो आपल्या अंतरंगातच शांत ध्रुव अशी जी चैतन्याची साठवण आहे, असं जे चैतन्य निधान आहे, तर ह्या अंतरंगातील शाश्वत अमर्त्य चैतन्याचा जो आशय आहे, तो चैतन्याशय शांत ध्रुव असा अभंग चैतन्याशय हाच तो नारायण, हेच ते ब्रह्मरूपी वैभव. आणि याच्यातूनच हे विश्व बृहत म्हणजे बाहेर आलेले आहे. म्हणजे अखंड वैभव म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली चेतना, ती माणसाच्या हृदयामध्ये शांत निवांत आहे. हे जर माणसाला पाहता आलं तर या चेतनेतूनच, या व्यापक चेतनेतूनच बृहत म्हणजे बाहेर येणे आणि त्यातून हे सगुण साकार जग जन्माला येणे, असा हा सर्व चमत्कार आपल्याच हृदयातील अमर्त्य चेतनेद्वारे घडतो. म्हणून आपल्या हृदयातील ही अमर्त्य चेतना हाच तो नारायण, हेच ते ब्रह्मवैभव. हे ज्याच्या लक्षात येतं त्याला अखंड विश्वाचा नारायण आपणच आहोत लक्षात आल्यानंतर, लक्ष्मी म्हणजे संपत्ती वैभव आणि सरस्वती म्हणजे विद्या, किंवा लक्ष्मी आणि सरस्वती त्या नारायणाच्याच कामारी आहेत, मोलकरणी आहेत, हे लक्षात येते. आणि असा नारायण ज्याने अखंड हृदयात धरला त्याच्या लक्ष्मी आणि सरस्वती या दासी असतात, हाही त्याला आपल्या जागी अनुभव येतो. म्हणून परत लक्षात घ्या, सगुण साकार खोट नाही, द्वैत खोट नाही, परंतु सगुण साकार आणि द्वैत हे भ्रामक आहे. आणि त्या भ्रमामध्ये जर आपण अडकलो, अनेकतेत जर आपण फसलो, तर अनेकातील एक ईश्वर जो आपल्या हृदयात वास करून आहे त्याचा पत्ता आपल्याला लागणार नाही. आणि एकाचा पत्ता गावला नाही की नारायण पाटणकरचा पत्ता, अरुण वाघमारेचा पत्ता, अजून कुणाचा पत्ता, या पत्त्यांना फारसा काही अर्थच नसतो. पोस्टावर पत्र पोचण्यापुरतेच ते पत्ते असतात. म्हणून ज्याचा मीचा पत्ता नष्ट झाला त्याला परमेश्वराचा ऍड्रेस अचूक गावला. म्हणून परत एकदा वाचतो, सुजन हो टाळा द्वैताची बिमारी, मुळाचेच खूळ ज्याशी लागलेसे, संपूर्ण सुफळ जीवन तयाचे, द्वैतखंड होडी ज्याशी राहत असे, जीवनी तयाच्या भागाकार असे, भाग भाग सदा भागम भाग करी, गुण आकारात सदा भाव धरी, जन्म मृत्यू यातायाती सदा पिचत असे, लक्षापासून सदा दूर राहत असे, अखंड भंग द्वैत हे लक्ष, तेथ शांत राही अवघे जरी लक्ष, मौन शांती ध्रुव अभंग जो असे, स्वये तोची आत्मा विश्वमूळ असे, अंतरीचा राणा नारायण तोची, हृदयी आलिंगावे दृढ नित्य दासी, लक्ष्मी सरस्वती त्याच्याच कामारी, सुजन टाळा द्वैताची बिमारी. नारायण म्हणजे ब्रह्मरूपी वैभव. म्हणून स्वस्थानी सुखरूप राहण्यासाठी अंतरीचा नारायणाचा ब्रह्मवैभवाचा ध्यास धरा. त्यासाठी द्वैताची बिमारी किंवा आजार टाळा किंवा त्यापासून दूर केवळ असलेपणात कैवल्यात नांदा. आणि ब्रह्मवैभव ही म्हणजे दैवी संसारी आपणच आहोत आणि त्याचे निर्माते आपणच आहोत, तो त्याचे संरक्षक विश्वस्तही आपणच आहोत. म्हणून आपणच आपलेच ब्रह्म वैभव, आपणच त्याचे रक्षण करते, आपणच निर्माते आणि आपणच विश्वस्त, या सर्व भूमिका आपल्यातच सामावलेल्या आहेत. हे ज्याला नीट समजले तोच दैवी संसार आणि विश्वस्त या दोन्ही भूमिका शांतपणे तत्वमसी म्हणजे जे काय मुळाचे आहे ते आणि मी एकच आहे
याची त्याला जागृती येते आणि तत्वमसी भावात हा संपूर्ण दैवी संसार आणि त्याचे विश्वस्त केवळ आणि केवळ ते तत्वच आहे आणि ते तत्व आणि मी याच्यात फरक नाही. त्यामुळे संपूर्ण अस्तित्वाला जबाबदार आणि त्याच्या सुख समाधानाने नांदण्यासाठी जबाबदार माणूस म्हणून मीच आहे लक्षात येईल. म्हणून सर्व संत मंत सांगतात, बा माणसा रे तूच तुझ्या अस्तित्वाचे, तूच तुझ्या सुहित राहण्याचे, तूच तुझ्या अद्वैत शांतीमध्ये निरंतर नांदण्याचे कारण आहे. आपणच आपल्या अस्तित्वाचे कारण आहोत हे लक्षात आलं तर जेव्हा आपले अस्तित्व नष्ट होईल ते नष्ट होण्यास आपणच कारण राहणार आहोत हे समजून आपणच या पृथ्वीचे निर्माते संरक्षक आहोत आणि पृथ्वीचे निर्माते संरक्षक म्हणून पृथ्वी जर तशी नीट राहिली तर संपूर्ण माणसं नीट राहतील. याचा विसर पडू न देण्यासाठी सुजन हो टाळा द्वैताची बिमारी. अस्तु. धन्यवाद. शिवदिन सुप्रभात.